श्रोतेहो नमस्कार. शुक्रवार विशेषच्या या थेट प्रक्षेपणामध्ये मी सुनील शिंदखेडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, काल आपण आपल्या घरच्या गणपती बाप्पाला निरोप दिला अतिशय भावपूर्ण अशा वातावरणामध्ये, आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुद्धा त्यांच्या गणपतींचं विसर्जन काल केलेलं आहे. आज आहे भाद्रपद पौर्णिमा आणि उद्यापासून पितृपंधरवडा सुरू होतो आहे. आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आपल्या सोलापुरातील विख्यात वेदमूर्ती श्री जयंत फडके गुरुजी यांना मुद्दाम निमंत्रित केलेलं आहे. पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा याबद्दलचे जे समज आणि गैरसमज आहेत त्याबद्दल आज या थेट प्रक्षेपणामध्ये त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. माझ्यासोबत अभिराम सराफ हेही आहेत. विशेषतः आज संवाद जो साधायचा आहे फडके गुरुजींशी तो या दृष्टीनं की आकाशवाणी हे एक लोकशिक्षणाचं प्रभावी असं माध्यम आहे आणि फडके गुरुजी हे सुद्धा पौरोहित्य करताना प्रबोधनावर भर देत असतात. तर पितृपक्षाच्या बाबतीमध्ये जे समज गैरसमज आहेत हे दूर व्हावेत, शंका निरसन व्हावं आणि यामागचा डोळस श्रद्धाभाव, त्यामागचं विज्ञान, त्यातलं मर्म हे जाणून घेता यावं म्हणून या विषयावर आज थोडं मंथन करायचं आहे. फडके गुरुजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. आता हा पितृपक्ष पंधरवडा उद्यापासून सुरू होतो आहे. होय. मला सुरुवातीला आपल्याला असं विचारायचं आहे की नेमकं श्राद्ध म्हणजे काय आणि ते कशासाठी करायचं? श्राद्ध याची व्याख्या बऱ्याच प्रकाराने केलेली आहे. त्यात एक एक फार सुंदर व्याख्या आहे. श्रद्धया क्रियते इति श्राद्धम. श्रद्धेनं पितरांसाठी केले जाणारी कृती, कर्म, त्याला श्राद्ध असं म्हटलेलं आहे. बर. आणि कशासाठी करायचं ते? मुळात काय आहे, ह्या पृथ्वीतलावर अनेक जीव आहेत, पण मनुष्याला, मनुष्य मात्राला एक जबाबदारी दिलेली आहे. देव आणि पितर हे अदृश्य रूपामध्ये असतात अशी आपली धर्मशास्त्राची धारणा आहे आणि त्यांचं उदरभरण करण्याची जबाबदारी ही मनुष्य मात्रावरती आहे. आणि म्हणून मनुष्य मात्रानं यज्ञ करायचे असतात. जे देवांसाठी केले जातात त्याला देवयज्ञ म्हटलं जातं, जे पितरांसाठी केले जातात त्याला पितृयज्ञ म्हटलं जातं. आणि श्राद्ध हा एक पितृयज्ञच आहे. बर. हे केल्यानं काय होतं? काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या सामान्य बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आहेत आणि त्यासाठी कुठेतरी वचनात प्रवृत्ती, वचनात निवृत्ती किंवा प्रामाण्य, हे जसं आहे श्रुती प्रामाण्य आहे, बुद्धी प्रामाण्य आहे, शब्द प्रामाण्य आहे, दृश्य प्रामाण्य, ही जी प्रामाण्य आहेत, तसं हे एक प्रामाण्य असं धर्मशास्त्राचं आहे की आम्ही कर्म केल्यानंतर ते पितरांना पोहोचवण्याचं काम ते होतं. ते कसं होतं तर ह्याकरता अगदी सुंदर एक उदाहरण मला देता येईल की यज्ञ, आपण यज्ञ म्हणतो त्याला पितृयज्ञही म्हणतात आणि देवयज्ञही म्हणतात. यज्ञाला 2 पत्नी आहेत असं सांगितलेलं आहे. एक स्वधा आणि एक स्वाहा. हा, आपण इथे यज्ञ म्हणजे एक पोस्ट ऑफिस समजूया आणि स्वधा आणि स्वाहा ही 2 त्याची विभाग समजूया. जेव्हा आपल्याला देवांना काही द्यायचं असतं तेव्हा आपण यज्ञामध्ये त्याचं हवन करावं, त्यावेळेला स्वाहा असं म्हटलं जातं. आणि यज्ञ म्हणजे अग्नी, हा तुम्ही दिलेल्या आहुतींचं त्या देवतेंपर्यंत त्या पद्धतीचं रूप देऊन त्याला काय म्हणता येईल, परिवर्तन करून, तुमच्या दिलेल्या अन्नाचं किंवा दिलेल्या वस्तूचं परिवर्तन करून त्या देवतेपर्यंत तो पोचवतो. हे स्वाहा विभागातलं प्रकरण झालं. तसंच यज्ञामध्ये स्वधा ही पण एक त्याची विभाग, शाखा किंवा पत्नी आहे. तर पितरांना जेव्हा आपण देतो तिथे स्वधा म्हटलं जातं. हां, पितरांना काहीही देताना स्वधा म्हटलं जातं आणि स्वधा याचा अर्थ त्या स्वधा शाखेकडे ते गेलं आणि त्याचं रूपांतर करून पितरांपर्यंत पोहोचवण्याचं काम अग्नीकडे आहे. आणि म्हणून याला श्राद्ध यज्ञ असं म्हटलेलं आहे.
पण हे केलं नाही तर काय होतं अशी शंका बरेच जण विचारतात, तर त्याबद्दल काय सांगताय? कसं आहे, तसं केलं नाही तर काही होणार नाही आहे. हं. मानणं हो. आणि न मानणं हा हा फरक विषय आहे. इथे येतो. ज्याला धर्मशास्त्र किंवा श्रद्धा आहे, मानायचं असेल त्यांच्यासाठी हे सगळं कर्म आहे. बरोबर. ज्यांना मानायचंच नाही त्यांच्यासाठी हे कर्मही नाही आहे. हं. त्यांनी केलं नाही तर काही फरक पडणार नाही आहे. हं. आणि मला आणखीन एक असं सांगावं असं वाटतं की अनेक वेळेला ह्या चर्चेतनं काही जण असं म्हणतात की आपले जे दुसरे बांधव आहेत, म्हणजे हिंदू नाहीत असे, हो. की त्यांच्याकडे कुठे श्राद्ध केलं हो. जातं. हो. पण मला असं म्हणायचं की तुम्ही त्यांच्या धर्माचा पूर्ण अभ्यास करत नाही, हां. असं माझं मत आहे. त्यांच्या धर्मामध्ये जे काही पितृकर्मासाठी सांगितलेली कर्म आहे हो. ते श्रद्धेनं ते करत असतात, ते कधीही त्याला अंतर देत नाहीत. हं. हे आपल्याला अभ्यास केला तर लक्षात येईल. म्हणजे वेगवेगळ्या धर्मांमध्ये हो, हे आहे. धर्मात आहे सांगितलेलं आहे आहे. आहे निश्चितच बरोबर. सांगितलं. गुरुजी, पण श्राद्ध आणि पक्ष या दोन्हीमध्ये नेमका फरक तो काय आहे? हा, श्राद्ध हे 3 नावांनी म्हणजे पितरांसाठी केलं जाणारं आहे. हं. आणि पक्ष यामध्ये कर्त्याशी संबंधित असलेल्या सर्वांची नावं तिथे येतात. बरं. त्यामध्ये सुद्धा एक विशेष आहे, मला शोधल्यानंतर सापडलेली गोष्ट अशी आहे की कर्त्याशी रक्तनातेसंबंध असलेल्यांचीच नावं तिथे येतात. हं. फार महत्वाची आहे ही गोष्ट, बरं. अभ्यासात लक्षात येते. म्हणजे करता बसलाय तर तिथे आता वडील आजोबा पणजोबा ही 3 नावं येतील हं. पक्षामध्ये. हं. आई आजी पणजी ही 3 नावं येतील. त्यानंतर येतं काय तर पत्नी. त्यानंतर येते काय सावत्र आई हं. गेली असेल तर. त्यानंतर येतं वडील, आईचे वडील आजोबा पणजोबा, आईची आई आजी पणजी, हं. ही सगळी नावं येतात. त्यानंतर काकांची नावं येतात. काकूचं नाव येत नाही. म्हणून मला आता इथे सांगावं असं वाटलं की रक्तनातेसंबंध कर्त्याचा आहे त्यांचीच नावं इथे येतात. बरं. हं. मावशीचं नाव येतं, हं. मावशीच्या नवऱ्याचं नाव येत नाही. हं. आत्याचं नाव येतं, आत्याच्या नवऱ्याचं नाव येत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. बरोबर. पण हे पाहायला लागलं की लक्षात येतं. कर्म लक्षात घेऊन केलं ना, कर्माकडे श्रद्धा तसंच लक्ष हेही असणं गरजेचं आहे. पण अनेक जण जे आहेत ते रूढी परंपरेनं हे चालत आलंय म्हणून करत असतात. हो. पण त्यामागचं शास्त्र किंवा विज्ञान आजच्या काळामध्ये जर आपण त्याला हो. विज्ञान म्हणूया, ज्याला मर्म म्हणतो, हो, हे जाणून घेत नाहीत. तर हे जाणून जर केलं तर ते अधिक चांगलं. या दृष्टीनं आपण काय सांगाल? नाही, मी तर नेहमी असंच म्हणतो. कुठल्याही कर्मासाठी मनुष्याने बसल्यानंतर माझं नेहमी सांगणं असतं की संकल्पाकडे लक्ष ठेवा. हं. संकल्प तुम्ही काय केलात हे जर तुम्हाला समजणार नसेल तर नुसतं डोळे झाकून काम करण्यात काही मतलब नाही आहे. तुम्ही संकल्प करता म्हणजे स्वतःला बांधून घेता. आपण कशाकरता बांधून घेतलो हेच जर समजणार नसेल तर मग कर्म करण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून कुठलंही कर्म करताना समजून घेऊन केलं पाहिजे. श्राद्ध करतो आहोत, आपली श्रद्धा आहे म्हणून श्रद्धा तर असलीच पाहिजे, त्याबद्दल वादच नाही आहे. पण त्या श्राद्धामध्ये काय निश्चित केलं जात आहे, कशाकरता केलं जात आहे, कोणी करायला हवं आहे, आपण बसलोय ते बरोबर आहे का, हं. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यासही केला गेला पाहिजे. अंधश्रद्धा नको. अंधश्रद्धेनं नाहीच. मुळात खरं सांगू का, श्रद्धा आणि अश्रद्धा एवढाच प्रकार आहे. अंधश्रद्धा हा प्रकारच नाही असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. बरं. पण गुरुजी, आता हे जे काही पक्ष असेल किंवा श्राद्ध असेल ते विशिष्ट तिथीलाच म्हणजे केलं जातं, त्या पाठीमागे काही कारण आहे काय? हो, कसं आहे, श्राद्ध करत असताना ज्या महिन्यामध्ये ज्या तिथीला त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे हं. ती तिथी घेऊन त्या तिथीला श्राद्ध केलं गेलं पाहिजे. तेव्हाच ते त्यांना प्राप्त होतं. आपण जे काही देऊ ते त्यांना प्राप्त होण्यासाठी ती तिथी आवश्यक असते. आपण उदाहरणच द्यायचं झालं तर अगदी असं देऊ शकतो की तुम्ही तुमच्या घरात बसलेले आहात आणि मला वाटलं की देवाचा प्रसाद मी तुम्हाला दिला पाहिजे. त्यावेळेला काय करावं लागेल, तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल आणि ज्या दिवशी माझा प्रसाद आहे त्याच दिवशी यावं लागेल, तरच तुम्हाला तो दिला जाईल. अन्यथा तो तुम्हाला नंतर देण्यात अर्थ नाही आहे. प्रसाद हा प्रसाद आहे, ज्या त्या वेळेला तो गेला पाहिजे. तसं श्राद्ध हे त्या तिथीला करणं गरजेचं आहे, कारण ज्या तिथीला मृत्यू झाला ती तिथी आपल्याकडे निश्चित केली जाते. आणि आपल्या ऋषीमुनींनी हे सगळं जे निश्चित केलं हे सहज असं गप्पा मारता मारता नाही, आपण असं करूया असं म्हणून निश्चित केलेलं नाही. तर त्यांनी
आपल्याला असं केलेलं आहे की ह्याच्यावरती त्यांनी खूप अभ्यास केला आहे, प्रयोग केले आहेत. हा. आणि त्या सगळ्या प्रयोगांच्या अभ्यासाच्या अंती हे निश्चित केलं की आपण हे समाजाला अशा पद्धतीने सांगूया. अच्छा, पण आता हे पक्ष ह्या 15 दिवसामध्ये केले जातं पक्ष, मग ते पक्ष वेगळं आणि आपण दरवर्षी ती व्यक्ती गेल्यानंतर जे करतो ते श्राद्ध. वार्षिक हा, वार्षिक श्राद्ध. प्रतिसांवत्सरिक श्राद्ध असं त्याला म्हटलं जातं. आणि श्राद्धामध्ये फक्त 3 व्यक्तींचाच उल्लेख होतो. बर. वडील आजोबा पणजोबा किंवा आईचं श्राद्ध असेल तर आई आजी पणजी, संपलं. परंतु पक्षामध्ये वडील आजोबा पणजोबा, आई आजी पणजी, आईचे वडील आजोबा पणजोबा, सावत्र आई, आईचे आई आजी पणजी, काका मामा, आत्या मावशी, भाऊ बहीण, सासरे, गुरु कुलगुरू, आत्मगुरू, मोक्षगुरू, शिष्य, आप्त, इतक्या सगळ्यांचा उल्लेख पक्षामध्ये होतो. म्हणून पक्ष हे माझ्या अंदाजाने की माझ्या श्रद्धेनुसार प्रत्येकाने आपल्या हातनं केलं गेलं पाहिजे. त्या निमित्तानं सर्वांना आपल्याकडून पाणी मिळतं असं म्हणूया. बरोबर. मला असं वाटतं गुरुजी, आजच्या व्यवहारी जगामध्ये या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्या पितरांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळ आहे. हो, पितृपक्ष बरोबर आहे. तरी सुद्धा व्यवहारामध्ये खूप जण याकडे फार वेगळ्या दृष्टीने बघतात आणि हा खरं तर चांगला काळ असतो. पण या काळामध्ये अनेक गोष्टी वर्ज्य ठरवतात. हो. व्यवहार करत नाहीत, खरेदी करत नाहीत, मंगल कार्य नसतं किंवा या मागे नेमकं काय आहे? यामागे भीती आहे, गैरसमज, भीती. गैरसमज भीती आहे. मुळात धर्मशास्त्राने असं सांगितलेलं नाहीये की ह्या दिवशी शुभ कर्म करा, अशुभ कर्म करू नका, श्राद्ध हे अशुभ कर्म आहे असं कुठेही सांगितलं नाहीये. हे उत्तमच कर्म आहे, श्रद्धेनं करतोय आपण. कुठलंही कर्म श्रद्धेनं करतो, देवाची पूजाही श्रद्धेनं करतो, श्राद्धही श्रद्धेनं करतो. मग त्यात दुजाभाव असायचं कारण नाही आहे. आणि हे स्मरण आहे कृतज्ञतापूर्वक. कृतज्ञतापूर्वक आपल्या पितरांचं स्मरण आहे. आणि मग ते करत असताना त्या दिवशी दुसरं काही करू नये वगैरे. यामागे माझ्या अंदाजाने असं असावं की हा अभ्यासच आहे शेवटी, जेवढा करेल तेवढा थोडा. पण आपण पितरांच्या विचारामध्ये मग्न असतो त्या दिवशी, बरोबर, तेव्हा अन्य शुभकर्म करायला आपल्याला मानसिकता तयार नसते. म्हणून कदाचित पूर्वसुरींनी आपल्या श्राद्धा दिवशी शुभकर्म करू नये असं सांगितलं असावं. बर, मला तर असंच शक्यता वाटते. शक्यता वाटते. पण आताच्या काळामध्ये खरं तर हे सगळे असे गैरसमज जे आहेत हे दूर होऊन आपण याकडे डोळस दृष्टीनं बघायला अगदी 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 काहीच हरकत नाही. अगदी अगदी निश्चितच. आता या श्राद्धांचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत असं लक्षात येतं आपल्या की नित्य श्राद्ध आहे, नैमित्तिक श्राद्ध आहे, काम्य, वृद्धी, असे अनेक किती प्रकार आहेत? असे अनेक प्रकार आहेत. कसं आहे, श्राद्ध हे मूळ श्राद्ध काय आहे, श्राद्ध केव्हा तयार संकल्पित, श्राद्ध पूर्ण केव्हा होतं हे जे आहे त्याच्याबद्दल त्याने असं सांगितलं. श्राद्धात 3 प्रमुख क्रम सांगितलेले आहेत. प्रथम आहे ते ब्राह्मण भोजन आहे, दुसरं आहे ते पिंडदान आहे आणि तिसरं आहे ते तर्पण आहे. ही तिन्ही कर्म ज्या श्राद्धात झाली ते श्राद्ध पूर्ण श्राद्ध झालं. आता कालांतराने परिस्थिती, कालमान, उपलब्धता ह्यानुसार काही जणांना हे सगळं करणं शक्य नाही आहे. त्यांनी काय करायचं? मग त्याच्याकरता धर्मशास्त्र म्हणतं की अकरणात मंद करणं श्रेय आहे. अजिबात नाही करणार, होत नाही, मला जमणार नाही, मी करत नाही असं न होता काही ना काहीतरी स्मरण त्या दृष्टीने व्हावं. म्हणून जेवण घालणं शक्य नाही आहे, ठीक आहे, जेवणाबद्दल शिधा द्या. शिधा देणं शक्य नाही आहे, जेवणाबद्दल काहीतरी द्रव्य द्या, परंतु श्राद्ध करा. कारण ते आपलं विहित कर्म आहे. धर्मशास्त्रानं आपल्याला घालून दिलेलं विहित कर्म आहे. ती आपली जबाबदारी आहे पितरांना देण्याची आणि ती आपण श्रद्धेने केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार येतात. काही जण म्हणतात चटश्राद्ध करायचं, असा एक शब्द प्रयोग आहे. तर चटश्राद्ध म्हणजे हिरण्यश्राद्ध, दूध केळं पेढे देऊन केलं जाणारं श्राद्ध. चट मांडून करायचं म्हणजे 2 दर्भ ठेवून, ब्राह्मणाच्या जागेवर 2 दर्भ ठेवतात आणि त्याला चट म्हणतात. हा एक त्यातला पारिभाषिक शब्द आहे श्राद्धातला. याच्यावरून तर तो एक असा वाक्प्रचार आला नसेल, चट मग नाही पट ब्या. गुरुजी, पण आता हे पक्ष आता तुम्ही सांगितलं ते कुणाला करता येतं, म्हणजे तो काही अधिकार वगैरे असतो का, म्हणजे मुलांनीच केलं, मुलीनं केलं पाहिजे? नाही, मुळात श्राद्धाचा अधिकार
पायरी पायरीनं कमी होत गेलेलं आहे. मुळात मुलांनी करावं ह्यात वादच नाही. मुलांचं ते पितृकर्म आद्य कर्तव्य आहे पितरांसाठी करण्याचं, म्हणून ते मुलांनी करावं. परंतु मुलगा नसेल तर मुलींनी करायला हरकत नाही. मुलींनाही करता येतं. त्यानंतर पुतण्याला करता येतं. मला धर्मशास्त्राचा आम्ही अभ्यास करत असताना असं लक्षात आलंय की मुलीच्या हातनं केलं तरी चालेल, पण जावयाला करता येत नाही. हो का? फार महत्वाचा विषय आहे असा सुद्धा की मग तिथे काय सांगितलं जातं, मग जावई मानसपुत्र म्हणून बसायचं, त्यांनी क्षौरादी सगळं कर्म करायचं, मग पितर म्हणून त्यांनी श्राद्ध करावं असं सांगितलं जातं. अशी अनेक प्रकरणं आहेत. तर श्राद्धाचे प्रकार अनेक आहेत, पक्षाचे प्रकार अनेक आहेत. हो, कुणीही केलं तरी चालतं. मुलींनी करावं, मुलांनी करावं. कसं करायचं, काय करायचं ते गुरुजींच्या. एखाद्या वेळेला म्हणजे एखाद्या बाईला म्हणजे मुलगा मुलगी दोघे कुणी नाहीये, निधन झालं, ती एकटीच राहते. बरोबर आहे. आता एक वयस्क बाई आहे, त्यांचे मालक गेलेले आहेत आणि त्यांच्या पोटी संतती नाही किंवा अन्य जवळचं कोणी येऊन करेल असंही नाही. मग इथे काय करावं, याला धर्मशास्त्राने असा आधार दिलेला आहे की त्या स्त्रीनं आपल्या घरी ब्राह्मणाला बोलवावं, मनोमन सगळा संकल्प करावा, देवापुढे बसावं, पाणी सोडावं, आचमन करावं आणि संकल्प करून सगळं देवापुढे ठेवावं, देवाला नमस्कार करावा, ब्राह्मणाला दूध द्यावं, त्याला नमस्कार करावा आणि देवापुढे ठेवलेली दक्षिणा त्याच्यासमोर ठेवून त्याला नमस्कार करावा. असं करायला काहीही हरकत नाही. या संदर्भात आणखी एक माझं निरीक्षण, थोडासा अभ्यास वाचन याच्यावरून एक मला असं माहिती झालेलं आहे की आपण स्वतः हयात असताना आपलं श्राद्ध करू शकतो. हो, असं केलेलं आहे. हो. पण हे करत असताना आणखीन एक आहे त्याच्यामध्ये. काय होतं, गयला गेलं की असे बरेच लोक सांगतात की मी माझं श्राद्ध करून आलोय, माझ्या पुढे कोणी नाही आहे त्यामुळे केलंय, असंही आहे. किंवा माझं कोणाला करू द्यायचं नाही मला, माझं मी करतोय असं म्हणूनही करणारे लोक. नेमकं काय आहे यामागे? नाही, आता ह्यामागे माझं मत असं आहे की करता येतं श्राद्ध, यात वादच नाही. पण त्यानंतरचा जो आचार आहे तो पाळता येत असेल तर ते श्राद्ध करावं, नाहीतर कोणीतरी जाऊन पटकन करणं हे योग्य नव्हे. बरोबर. हां, कारण त्याला आचार सांगितलाय. तुम्ही तुमचं श्राद्ध केलं तर त्यानंतर तुम्हाला कुठल्याही धार्मिक कर्मामध्ये उपस्थित राहता येत नाही, यज्ञकर्मामध्ये उपस्थित राहता येत नाही, कारण तुम्ही मृत आहात. बरोबर. मला हे आठवलं याचं कारण, एकमेव उदाहरण मला त्यातलं जे माहिती आहे ते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सहसंघ ज्याला गोळवलकर गुरुजी यांनी स्वतःचं श्राद्ध केलं होतं, त्याच्याबद्दल मी वाचलंय. आणि ते स्वतः संन्यस्त वृत्तीचे होते, म्हणूनच सांगतोय, अधिकार होता त्यांचा ऋषी. माझ्या समोर अशी एक गोष्ट घडली. त्यांनी मला सांगताना मी त्यांना जेव्हा सांगितलं की तुम्हाला हे सगळं पाळावं लागेल तरच तुम्हाला ते स्वतःचं श्राद्ध केलं असेल तर त्याप्रमाणे राहायचं गरजेचं आहे, ते तुम्हाला सांगितलं गेलं नाहीये तिथे, नुसतं तुमच्याकडनं पैसे घेऊन श्राद्ध करून टाकलं तुमचं, असं केलं तसं नको आहे. तर त्यामुळे त्यांनी मला असं सांगितलं की गोळवलकर गुरुजींनी त्यांचं श्राद्ध केलं होतं की, मग ते सगळीकडे हिंडत होते, करत होते. मी म्हणलं महान व्यक्तीबद्दल बोलताना खूप विचार करून बोलणं गरजेचं आहे, कारण त्यांनी सर्वसंग परित्याग केला होता आणि राष्ट्राय स्वाहा अशी म्हणून स्वतःची आहुती दिलेली होती. ते अलौकिक आहे. मग त्यांनी जे काही कर्म त्यानंतर केलं ते फक्त राष्ट्रासाठी केलेलं आहे. ही तुमची वृत्ती आहे का? आपण सामान्य माणसं आहोत, आपण तेवढ्या मोठ्या त्यागापर्यंत पोहोचू शकत नाही. हा, त्यामुळं त्याचे जे नियम आहेत ते जीव जात नाही म्हणून जगायचं असं सांगितलंय तिथे. तर तसं न होता होतं काय, तर ते केलं जातं, तिथं करता येतं असं म्हणून सांगितलं की तिथं जाऊन करतात आणि नंतर मग सगळीकडे मिरवत असतात. गुरुजी, आणखीन एक असा प्रश्न आहे की आता ज्या दिवशी घरामध्ये पक्ष असेल किंवा श्राद्ध असेल त्या दिवशी समजा आपल्याला कुठल्या नातेवाईकाचं सुतक आलं किंवा कोणी लहान मुली जन्मल्यामुळे वृद्धी येते किंवा घरामधल्या स्त्रीची अडचण असते, मग अशा वेळेला मग ते पुढं केलं तर चालतं की त्या वर्षी करायचंच नाही, किंवा सर्व पितृ अमावस्येला केलं तरी चालतं, कुणी दिवाळीत करतात, काय पाठीमागे शास्त्र? पक्षाबद्दल बोलताना मी बोलेन की पक्षाचा प्रमुख काळ जो आहे तो भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद कृष्ण अमावास्येपर्यंत, ह्या 15 दिवसात दररोज श्राद्ध करायला सांगितलेलं आहे मूळ शास्त्रानुसार.
आणि दररोज जमणार नसेल तर त्यांनी काही ठराविक तिथी सांगितल्या आहेत, त्या तिथीला करायला सांगितलेलं आहे. आणि तेही जमणार नसेल तर ती व्यक्ती जी गेली त्या व्यक्तीच्या तिथीला कमीत कमी पक्ष केलं गेलं पाहिजे असं सांगितलं आहे. आता ते करत असताना पुन्हा इथं आणखीन एक छोटासा मधला प्रश्न माझ्या डोक्यात आला, तोही बोलून दाखवतो मी जाता जाता. तो म्हणजे स्त्रियांचा पक्ष करायचं का, हा प्रश्न येतो. तर आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे, त्यामुळे पुरुषांचं पक्ष केलं की त्यामध्ये स्त्रियांचं नाव येतं. स्त्रियांचा स्वतंत्र पक्ष करायची गरज नाही. आता हे पक्ष करायला मुख्य काल हा जो आहे तो हा पंधरवड्याचा आहे, पण गौण काल जो सांगितला आहे तो वृश्चिक दर्शनापर्यंत सांगितला. कन्येला सूर्य आल्यानंतर पक्षाला सुरुवात होते आणि वृश्चिकेला सूर्य गेला की पक्ष समाप्ती. बरोबर. हा, वृश्चिक दर्शनापर्यंत पक्ष करता येतो. आत्ताच्या यावर्षी आपल्याला ह्या पंधरवड्यात जर करता आलं नाही तर ते आपल्याला 15 नोव्हेंबर पर्यंत करता येईल. आणि महत्वाची सूचना अशी आहे की पंधरवड्यात त्या तिथीला करावं असं सांगितलंय, पण ते जर नसेल तर आपल्या सवडीनुसार आपण केव्हाही पक्ष करू शकतो. त्याला तिथी वार नक्षत्राची आवश्यकता नाही. आणि श्राद्धा दिवशी जर श्राद्ध जेव्हा होतं तेव्हा मात्र अडचण आली तर श्राद्धा दिवशी त्याच तिथीला श्राद्ध करणं गरजेचं आहे. आणि अगदीच नाईलाज झाला तर त्याच्याकरता त्यांनी वैधृती व्यतिपात ज्या दिवशी हे कुयोग आहेत किंवा एकादशी आहे त्या दिवशी श्राद्ध करा म्हणून सांगितलं आहे. आणि तेही नसेल तर ज्या महिन्यात ती तिथी आहे त्या महिन्याच्या अमावास्येला श्राद्ध करायला धर्मशास्त्रानं मोकळीक दिलेली आहे. श्राद्धाच्या किंवा पक्षाच्या संदर्भात असंही सांगितलं जातं, म्हणजे तो समज आहे गैरसमज आहे माहिती नाही, पण साधारणपणे हा जो विधी सांगितलाय श्राद्धाचा पक्ष तो दुपारी 12च्या नंतर माध्यान्हानंतर करावा, त्याच्या आत करू नये असं सांगितलेलं आहे. काय करा नाही, ही संकल्पना जी आहे ती निश्चित लक्षात घेण्यासारखी आहे की दिवसाचे जे भाग केलेले आहेत त्यामध्ये पहाटे 3 वाजल्यापासून सूर्योदयापर्यंतचा जो भाग आहे त्याला रामप्रहर असं आपण म्हणतो. तो देवांचा काळ आहे. सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंत म्हणजे 11:30-12 पर्यंतचा जो काळ आहे तो सकाळ म्हणजे मनुष्यांचा काळ आहे. आणि 11:30-12 नंतर 1:30 वाजेपर्यंतचा जो काळ आहे तो पिशाच्यांचा काळ आहे, त्याला माध्यान्ह म्हटलेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1:30 ते 5:30 हा जो काळ आहे तो अपराह्न काळ आहे आणि तो पितरांचा काळ आहे. मूळ शास्त्र असं आहे की तो अपराह्न काळाला कमीत कमी सुरुवात व्हावी, कमीत कमी समाप्ती व्हावी, असं काहीतरी व्हावं. पण कार्यबाहुल्य, कालमान परिस्थिती, उपलब्धता ह्या सगळ्यांचा विचार करता तिथी अपराह्न काळाला जास्त ज्या दिवशी आहे ती तिथी श्राद्धाला घ्यायला सांगितली. ते महत्वाचं आहे. त्याच वेळेला श्राद्ध झालं पाहिजे, 12च्या पुढे श्राद्ध झालं पाहिजे, आधी करता येत नाही. आता मला प्रश्न उलटा विचारावासा वाटेल की मला सांगा, एक गुरुजी आहे त्याला 10 ठिकाणी जायचं आहे आणि त्यामध्ये त्या गुरुजींना हिरण्य 2 का 3 हिरण्य आहेत, म्हणजे दूध केळं देऊनच करायची आहेत. मग ह्यांना 12च्या नंतरचा वेळ देणार कसा? आणि पुढे जर पिंडप्रदान करायची 2 असतील तर त्यांना कुठली वेळ देणार? त्याकरता वेळेचं नियोजनही तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे पुरोहितांनी सकाळी साधारणपणे 9:30 पर्यंत हिरण्य करावं, 9:30 नंतर 11:30-12 पर्यंत तुमचे नुसते ब्रह्मार्पण भोजनाचे जे काही संकल्प आहेत ते करावेत आणि 11:30-12 नंतर पिंडप्रदानादी कर्माची जी काही पक्षश्राद्ध असतील ती करावीत. हे नियोजन केलं तर निश्चितपणानं सोयीचं होऊ शकेल यजमान आणि पुरोहितांना सुद्धा. फडके गुरुजी, आता आणखी एक प्रश्न असा विचारतोय मी आपल्याला की काळ खूप झपाट्यानं पुढे जातो आहे. आपण 21व्या शतकाच्या आता पूर्वार्धामध्ये वाटचाल करतो आहोत. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे विचार प्रवाह सुद्धा आता आहेत अस्तित्वात आणि विशेषतः आता अवयवदान, देहदान वगैरे या गोष्टी आपण आत्मसात करतो किंवा त्याचा पुरस्कार करणारे पण लोक बऱ्याच मोठ्या संख्येत आहेत. तर देहदान ज्या व्यक्तीचं झालेलं आहे त्याचं श्राद्ध केलं जातं का? करता येतं ना? हो, ते करता येत नाही असं नाही. आता एक मुद्दा महत्वाचा आहे की देहदान सांगितलंय त्यांनी म्हटल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरांना कळवता ते घेऊन जा म्हणून, अधिष्ठाताना जे काय असेल त्याप्रमाणे. तर त्यांना कळवताना तुम्ही त्यांचा एखादा अवयव जर घेऊ काढून तर त्याचं दहन करून त्यातले एक अस्थी घेऊन त्याच्यावरती तुम्हाला सगळं करता येतं.
कर्म करता येत नाही असं नाही आहे. आणि आता पूर्वी एक छानसा पर्याय दिलेला होता. परागंदा झालेली व्यक्ती हम्म. हम्म. अनेक वर्ष वाट पाहिली आलीच नाही, हम्म. मग ती मृत झाली असे घोषित केलं 1-2 वर्ष 3 वर्षानंतर, मग तिचं सगळं कर्म करायला पाहिजे ना. मग त्यावेळेला काय करायचं, पर्णशरदाह विधी म्हणून एक विधी सांगितला आहे, तो करून घेऊन त्याच्यानंतर हे सगळं कर्म करायची व्यवस्था धर्मशास्त्रानं निश्चित केलेली आहे. त्याचा अभ्यास पूर्ण झालेला नाही, त्यामुळं सांगताना पंचायत होते. गुरुजी, आता जसं की कुठलीही पूजा करताना एक आपण म्हणतो षोडशोपचार, वेगवेगळे 16 उपचार सांगितले, तसं या श्राद्धामध्ये किंवा पक्षामध्ये असे उपचार कोणते कोणते असतात? नाही, श्राद्धामध्ये उपचारापेक्षा ना 3 कर्माला महत्व दिले. मी सुरुवातीलाच सांगितलं की ब्राह्मण भोजन, पिंडदान आणि तर्पण ही 3 कर्म पूर्ण झाली की श्राद्ध पूर्ण होतो. हा क्रम आहे. म्हणजे जसं आपण इकडे देवाला आवाहन करतो, हा पूजन करतो, आसन करतो, तसं इथे आहे. ब्राह्मण आले की ते पितर समजून त्यांना आसन द्यायचं आहे, त्यांचे पाद्य द्यायचे आहे, त्यांचे पाय धुवायचे आहेत, त्यानंतर त्यांचं सगळं पूजन करायचं आहे, ते त्यांच्या हातावरती करायचं आहे. हा सगळा त्या विधीतलाच प्रकार आहे, क्रमाक्रमाने आहे. पिंड केले जातात त्या पाठीमागे काही शास्त्र आहे का? अन्न ही संज्ञा फक्त भाताला आहे धर्मशास्त्रानुसार. पोळीला अन्न नाही म्हणत. त्यामुळे अन्न म्हणून भात आहे आणि भाताचेच पिंड केले गेले पाहिजे असा संकेत धर्मशास्त्राचा. याचाच आता पिंडाचा उल्लेख निघाला म्हणून विचारतो. एक कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा भाग सर्वांच्याच असतो की कावळ्याचा आणि याचा काय खरंच काय संबंध कसा जोडला गेलेला आहे आणि त्याच्या मागे काही कारण आहे, शास्त्र विज्ञान काय आहे? एक मुद्दा महत्वाचा आहे. पक्ष पंधरवड्यासाठी कावळ्याचा काहीही संबंध नाही. बरोबर. पहिल्यांदा तिथं ते बंद केलं पाहिजे. आज जे चाललंय, अनेक व्हॉट्सअपच्या ग्रुपमधनं 4 कावळे दाखवायचे, चला आता आपण जागा वाटपासाठी बसूया, असा एक वरती वाक्य टाकायचं. हे चुकीचं आहे. आपणच आपली हे करून घेतो आहोत, हे योग्य नव्हे. पहिल्यांदा ते थांबलं पाहिजे. तिथं महत्वाचा मुद्दा आहे की कावळा कुठे लागतो? 10व्या दिवशी पिंडाला स्पर्श करताना कावळा लागतो. मग हे खरं आहे का खोटं आहे? मला असं म्हणायचं आहे, ज्यांना खरं वाटत नाही त्याने करू नये. पण धर्मशास्त्र जे सांगतं ते कुठंतरी अभ्यासपूर्वक सांगत असतं. आणि मग मला त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की दुसरा पक्षी कुठलाच येत नाही. का येत नाही? कधी आलेला पाहिला? नाही पाहिला. कुठलाही पक्षी दिसत नाही, येत नाही. आणि आणखीन एक आहे, धर्मशास्त्र असं सांगतं, एक मृत्यूनंतरचे जीवन म्हणून एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात असं सांगितलेलं आहे की कावळ्याच्या डोळ्याला तिथं असलेला आत्मा दिसतो आणि त्यात तो आत्मा जर त्याची इच्छा राहिली असेल तर त्या कावळ्याला तिथून हाकलत असतो. त्यामुळे कावळा पिंडाला स्पर्श करू शकत नाही. मग कुणी त्याच्या इच्छा राहिलेल्या असतील, त्या बोलल्यानंतर ते मोकळं होतं आणि मग तो कावळा शिवतो. असाही प्रकार अनेक ठिकाणी घडतो, बघायला मिळालेला आहे. काही ठिकाणी कावळा शिवतच नाही असंही बघायला मिळालं. मग जास्त वेळ थांबू नये म्हणून शास्त्राने पुन्हा कुठेतरी एक पळवाट दिली. तुम्हाला सुटका करण्यासाठी एक वाट दिली की दर्भाचा कावळा करा, त्याला स्पर्श करा आणि पुढच्या कामाला मोकळे व्हा. कारण गेलेली व्यक्ती गेली, राहणाऱ्यांना सगळं सांभाळायचं असतं. हाही विचार धर्मशास्त्राला करावाच लागेल आणि तो त्यांनी केलेला आहे. थोडा वेगळा प्रश्न विचारतो. धर्मशास्त्राचा उल्लेख आपण आत्तारामवर बोलण्यात केलेला आहे. आपण स्वतः लोकशिक्षण, प्रबोधन या माध्यमातून गुरुजी वर्गाचंही प्रबोधन करत असता. मला असं विचारायचं आहे की हा शेवटी व्यवहारही असतो, तर काही अशा ठिकाणी समज गैरसमज पसरवण्यामध्ये किंवा थोडंसं एक प्रकारे शोषण म्हणून आहे पण दिशाभूल सुद्धा बरेचदा होते पुरोहित वर्गाकडून सुद्धा. असं काही निदर्शनाला येतं का? आहे, खूप ठिकाणी आहे. त्याला कारण काय आहे माहिती आहे का? मूळ गुरुकडून संथा घेऊन अध्ययन केलेले पुरोहित समाजामध्ये पौरोहित्य करायला येणं, ही जी प्रक्रिया आहे ही व्यवस्थितपणाने नाही होत आहे. पुस्तकी ज्ञानातनं तयार होऊन आलेले अनेक पुरोहित आज काम करत आहेत. मग त्यांना जेवढं पुस्तकात लिहिलंय तेवढंच माहिती आहे, त्याच्यापेक्षा त्याची माहिती नाही. बरं, त्याच्याकरता चर्चा वगैरे करावी म्हटलं तर तीही बुद्धी नाही. कारण ती बुद्धीच नसल्यामुळे ते तिकडे गेले नाहीत ना गुरुजींच्याकडे शिकायला. पुस्तकावरनं मी सांगतो पूजा. बरं, पंचायत काय झाली, दोन्ही बाजू आहेत. जसं ते येत आहेत तसं त्यांना घेणारेही समाज आहे. दोन्ही आहेत.
समाजही म्हणतो ठीक आहे तुम्ही या करताय ना, अजिबात न होण्यापेक्षा तुम्ही करताय, काहीतरी सांगताय, आम्ही करतो, चालतंय. मग तिथे खचून पैसे मागितले जातात, असाही विषय कुठेतरी येतोय. अनेक विधी गरज नसताना करण्याची अशी परिस्थिती होते. ती पण होते. ते आता कोणावर टीका करायचं असं नाही, पण ठिकाणी आपण जात असता हो. कार्याच्या निमित्तानं आणि खूप ठिकाणी आपण प्रबोधनही करत असता वेगवेगळ्या निमित्ताने. तर या अशा गुरुजी पुरोहित वर्गाचंही प्रबोधन आपण किंवा असे नवे संस्कारित आणि ज्ञानी असे निर्माण व्हावेत म्हणून आपण काय प्रयत्न करताय? मुळात मुद्दा असा आहे की मला जेवढ्यांना बोलवणं शक्य असेल त्या सगळ्यांना बोलवतो, माझ्या घरी या, रोज येत जा, मी तुम्हाला सगळं शिकवायला तयार आहे, मला जेवढं येतं तेवढं शिकवायची माझी तयारी आहे. आज अवस्था अशी आहे की मुळात ह्या व्यवसायामध्ये लहानपणापासून येणारी मुलं कमी, 10वी-12वी झाल्यानंतर तिकडे नापास होतात म्हणून इकडे येणारी जास्ती, मग इकडे येणारे असतात त्यांच्यावरती जबाबदारी असते प्रपंचाची किंवा काय, त्यामुळे त्यांना जास्त वेळ इकडं देणं शक्य नसतं, थोडंसं द्यायचं, मग तेवढं आलं की तेवढं शिकून सुरू करायचं. हाच प्रकार खूप वाढला. हा खूप जबाबदारीचा भाग आहे. संस्कृत, मराठी, इतर सर्व भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आता गुरुजी आपण स्वतः इथं आयपॅड घेऊन आलेला आहात. या पॅडचा तुम्ही कसा उपयोग करता? म्हणजे कसं आहे, आता तुम्ही इथं घेऊन आलेला आहात. काय आहे, माणसानं स्वतःला नेहमी पहिल्यांदा ओळखायला शिकलं पाहिजे. वय जसं वाढतं तसं स्मरणशक्ती कमी होत असते, आणि स्मरणशक्ती जेव्हा कमी होते तेव्हा पोथी आपल्या जवळ असणं हे केव्हाही चांगलं. कुठलीही गोष्ट पोथीत बघून केली तर ती चुकीची होत नाही. पण तुम्ही हे नवतंत्र इतकं व्यवस्थित आत्मसात केलं आहे याचं म्हणजे अभिमानही वाटतो आणि खूप छान वाटतं. हायटेक काळामध्ये तुम्ही ते तंत्र सगळं आत्मसात केलं. काय आहे यामध्ये? मी ह्याच्यामध्ये बऱ्याच पोथ्यांची PDF करून ठेवलेली आहे, स्कॅन केल्यात पोथ्या, त्याचे PDF केले आहेत. आणि ह्याच्यात कसं आहे, नुसतं स्कॅन केलं तर जास्त जागा लागते, PDF केल्यानंतर जागा कमी लागते. त्यामुळे ह्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे 4 वेद आणि 18 पुराणं सगळी माझी ह्याच्यात PDF आहे. हो, संस्कृत इंटू इंग्लिश अशी डिक्शनरी आहे 500 पानांची, ती सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. काही दुर्मिळ ग्रंथ आहेत, 1800च्या पूर्वीचे ग्रंथ, 1839 वगैरे त्या काळातले भाष्य असलेले ग्रंथ आहेत, संस्कृत भाष्य आहे. ते वाचायला लागल्यानंतर उत्तम आनंद मिळतो, अर्थ समजतो. अशी काही भाषा आहेत. गायत्री पुरस्चरणाचे काही भाषा आहेत, शंकराचार्यांचे आहे, ती पुस्तकं आहेत. त्या सगळ्याच्या PDF मी ह्याच्यात करून ठेवले. बरोबर. आता शेवटच्या टप्प्यात समारोपाकडे येताना पुन्हा आपण या पितृपक्षाकडे येताना असं मला आपल्याला विचारायचं आहे की पितर हे जे आहेत हे आशीर्वाद देत असतात. हो, आपण त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करायचं आणि त्यांनी आशीर्वाद द्यायचा, असा हा पितृपक्ष काळ आहे. बरोबर आहे. तर वेगवेगळी अवस्थांतरं असतात मृत्यूनंतरची. तर हा पितृलोक हा नेमका काय असतो? समारोपाकडे येताना आपण याच्यावर थोडंसं भाष्य करावं. पितृलोक जसा मृत्यूलोक आहे, स्वर्गलोक आहे, तसा पितृलोक आहे. त्या पितृलोकात त्या जीवानं किती वास्तव्य करायचं हे त्याच्या कर्मानुसार ठरलेलं आहे. ते आपण एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही, निश्चितपणाने त्याच्यावर बोलू शकत नाही, पण निश्चित आहे की त्याच्या कर्मानुसार त्याला पितृलोकात राहावं लागणार आहे. जीव इथून संपला की तो लगेच संपला नाही, की तो अनंतात विलीन झाला असं जे आपण म्हणतो. अनंतात विलीन होणं हे आपल्या दृष्टिकोनात नाही, पण त्या जीवाचा प्रवास चालू आहे, त्याच्या कर्मानुसार त्याला गती आहे, आणि तिथे तो पितृलोकात जातो, तिथे स्थिरावतो, हे निश्चित आहे. पण हे सांगत असताना मला थोडंसं सांगायचं आहे ते असं आहे की श्राद्धाच्या मध्ये मंत्र आहेत, त्या मंत्रात अर्थ दडलेले आहेत. पक्ष केलं तर किती गोत्रांचा उद्धार होतो आणि किती कुळांचा उद्धार होतो हे सांगण्यासाठी एक मंत्र पक्षामध्ये उच्चारला जातो. काय सांगितलंय तो पक्षातला मंत्र माहिती आहे का? उद्धरेत सप्त गोत्राणी कुलम एकोत्तरम शतम असं म्हटलंय. कमीत कमी 7 गोत्रांचा उद्धार सांगितलाय पक्ष केल्यामुळे, आणि 100 कुलांचा उद्धार होतो हे सांगितलं. त्याच्या आधीचं एक वाक्य आहे, त्याच्या आधीची एक ओळ आहे, ती अशी आहे की सगळीकडे आज काय झालेलं आहे, एवढे मोठे पिंड करायची गरज आहे का असं तिथे सांगितलं जातं. पण त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, शमीपत्र प्रमाणेन पिंडं दद्यात गयाशिराः, मग त्याच्या पुढे उद्धरेत सप्तगोत्र आणि कुलम एकोत्तरम शतम. म्हणजे पिंड किती असावा हे सांगताना त्यांनी सांगितलं, हो शमीच्या पानावर बसेल एवढा पिंड दिला तरी चालेल, पण पिंड प्रदान श्राद्ध करा. आता किती सवलत द्यायची मला सांगायच्यापेक्षा जास्त.
आणि यानंतर पितरांनी आशीर्वाद द्यायचा, मगाशी तुम्ही जे म्हटलात हो. त्यात कसं आहे माहिती आहे, तिथे सांगितलं जातं मागायचं काय आणि ते काय देतात हे दोन्ही सांगून टाकलंय. बर. संपूर्ण झाल्यानंतर जेव्हा मागायचं काय आहे, आयुः प्रजाम धनम विद्याम स्वर्गम मोक्षम सुखानिच प्रयच्छन्तु था राज्य पितॄणांच पितामहा असं मागायचं आहे, एवढं मागायचं आहे. पण ते झालं की शेवटी तिथं म्हणतात पितृप्रसादात धन कनक समृद्धिरस्तु, यापेक्षा ते जास्त काही देऊ शकत नाही. मला वाटतं स्मृतिचंद्रिका ग्रंथामध्ये सुद्धा फलप्राप्ती सांगितलेली होय आहे. होय, या श्राद्ध गोष्टीला. फलप्राप्ती आहे. बरोबर. खरं तर फार मोठा व्यापक असा विषय आहे. प्रश्नही खूप पण आहे. वेळेच्या मर्यादेनुसार उपलब्ध वेळेमध्ये आपण जे प्रबोधन केलं हा जो श्रोत्यांशी संवाद साधलात आणि अनेक समज गैरसमज शंका निरसन केलं, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.